न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 7वी आझाद कप कराटे अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे उत्साहात संपन्न। नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात 7वी आझाद कप कराटे अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या संघांनी सहभाग नोंदवला आणि कराटे कलेचे कौशल्य, आत्मविश्वास व खेळाडू वृत्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवले। या स्पर्धेत वयाच्या 4 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंतच्या कराटेपटूंनी सहभाग घेतला। काता व कुमिते या प्रकारांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेग आणि संयम दाखवला। स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार व पूर्ण सुरक्षेच्या निकषांनुसार पार पडल्यात। प्रमाणित पंच व रेफरी यांनी निष्पक्षपणे निर्णय दिलेत। स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरलेली चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धा विविध वयोगटातील विजेत्यांना एकूण 15 सायकली बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आल्या। तसेच सिनियर ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुलांच्या गटात 7,500 रुपये रोख बक्षीस तर मुलींच्या गटात 5,000 रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेमुळे कराटे व मार्शल आर्ट्स कलेचा प्रसार होऊन तरुणांमध्ये आत्मसंरक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि खेळाडू वृत्ती विकसित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले। विजेत्या खेळाडूंना चषक, पदके व आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी खेळाडूंनी आपल्या मेहनतीने प्रेक्षकांची मने जिंकलीत। 7व्या आझाद कप कराटे अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप यशस्वीपणे झाला आणि नाशिक शहर आणि क्रीडा क्षेत्रात आपली भक्कम ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली। लहान मुलांना जायला अतिशय चांगला कार्यक्रम आहे। अभिनंदन करतो आणि काही मदत लागेल की आनंदाने करू। हे सत्यनगर येथे आहे आणि ह्या हॉस्पिटलला सचिन पवार यांच्या शोटोकॉन कराटे फेडरेशनचा हा जो 7वा आझाद कप कराटे चॅम्पियनशिप आहे, तिथे आम्हाला एक मेडिकल सपोर्ट देण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आणि इथे आम्ही सकाळी 11 वाजेपासून यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जिथे जिथे आमची गरज आहे तिथे तिथे आम्ही ती गरज भागवली। इथल्या मुलांना जे काही थोड्याफार जखमा झाल्या, काही पेन किलर्स द्यावे लागले, ते आम्ही आणि माझ्या मदतीला इथे मिस्टर पाटील आहेत, शामराव पाटील आमच्या हॉस्पिटलचे पदाधिकारी आणि आमचा तज्ञ स्टाफ पण आमच्या बरोबर आहे। इथे आमच्याकडे नर्सिंग स्टाफ आहे, RMOs आहेत। ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही इथे या कार्यक्रमामध्ये एक मेडिकल सपोर्ट दिला। निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, सत्यनगर। या कार्यक्रमात येऊन खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम कंटिन्यू अरेंज केले जातील ही पण इच्छा व्यक्त करतो आणि त्याला आम्ही मेडिकल सपोर्ट पण देऊ। जो सचिन सर हर साल जो ये प्लेटफॉर्म जो लेके आते हैं बच्चों के लिए, ये बहुत प्लेटफॉर्म बहुत जरूरी है बच्चों के उत्साह के लिए और वो जो कर सकते हैं वो दिखाने के लिए। जो सचिन सर ने इधर जो अभी मैं देख रहा हूँ और मैं बरसों से हर साल में आता हूँ इधर, और सचिन सर को मैं यही रिक्वेस्ट करूंगा कि ये जो हर साल आप ये जो करते हो तो हर 2-4 महीने में ये करना चाहिए। तो इसमें बच्चों का उत्साह भी बहुत बढ़ेगा और बच्चों में भी कॉन्फिडेंस बहुत बढ़ेगा। और मैं जो देख रहा हूँ कि हर साल जो है बच्चे बढ़ते जा रहे हैं और ये इसका पूरा श्रेय सचिन सर को ही मैं दूंगा कि इन्होंने जो मेहनत की है और जो यहाँ पे मुझे जो दिखाई दे रहा है बच्चों के सामने जो उत्साह भी मैं देख रहा हूँ, बहुत अच्छा परफॉर्मेंस बच्चे भी कर रहे हैं। और पेरेंट्स के अंदर भी जो पेरेंट्स भी आए बाहर से, सब स्टेट लेवल प्रोग्राम है और जो पेरेंट्स भी आ रहे, पेरेंट्स के भी चेहरों पे जो हंसी है और जो उन्होंने बच्चों के लिए जो सपना देखा है वो सामने अपने भी उनके आंखों में भी दिखाई दे रहा है मेरे को। तो मैं यही अनुरोध करूंगा कि हर साल सचिन सर और ये बढ़ाते रहे और हम उनके पीछे खड़े। नमस्कार, माझं नाव सचिन प्रभाकर पवार। मी वर्ल्ड ट्रेडिशनल शोटोकन कराटे फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील 7वी आझाद कप कराटे प्रतियोगिता आयोजित केलेली आहे। ही प्रतियोगिता आपण विभागीय क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे इंडोर हॉल मध्ये घेत आहोत।
आजच्या स्पर्धेला साधारण 650 ते 700 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी आलेले आहे. या स्पर्धेची सर्व विद्यार्थीच आतुरतेने वाट पाहत असतात की आझाद कप कधी असणार आहे, कारण हीच एकमेव स्पर्धा होती ज्यामध्ये भरघोस बक्षिसं मुलांना वाटली गेली जातात. या स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वगैरे या सर्व इव्हेंट्स मध्ये आपण सगळ्या मुलांना जे आहे बायसिकल्स देतो. यामध्ये आपण 15 ते 20 सायकल आपण मुलांना देणार आहोत. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले गेस्ट म्हणजे आपले श्री संजय खांदोडे सर, श्री आनंद भाऊ सोनोने, या सगळ्यांनी आज इथे आपल्याला कार्यक्रमाला जे सहकार्य दिलं, इथे त्यांनी उपस्थिती दिली, वेळात वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि जे पण आज या ठिकाणी मीडिया प्रतिनिधी आपले आलेले आहे, नमस्कार करतो त्यांना, मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं. थँक्यू, धन्यवाद.